तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला दात स्वच्छ ठेवायचे असतील, तर काय करावं लागेल? म्हणजे वेगवेगळ्या टूथपेस्ट वापराव्या लागतील का? नाही. जर तुम्हाला दात स्वच्छ ठेवायचे असतील, नीटनेटके ठेवायचे असतील, तर मधाने दात घासायला हवे. जर आपण मधाने दात घासले, तर दातांवर जो अनावश्यक लेयर असतो, जो कफग्न आणि उष्ण कॅटेगरीचा असतो, तो निघून जाण्यास मदत होते. पूर्वी बघा ना, हळद मिठाने देखील दात घासायचे, त्याच्याही पूर्वी राखेने दात घासायचे आणि त्याच्याही पूर्वी कोळशाने सुद्धा दात घासायचे. बऱ्याचदा आपण बघा राखेमध्ये मीठ घालतो आणि मग त्याने सुद्धा दात घासत होतो पूर्वी. आज हेच सगळे घटक वापरून वेगवेगळ्या टूथपेस्ट आलेत. टीव्हीवर बघितलं तर क्या तुम्हारे टूथपेस्ट में नमक है, कोयला है, असं वेगवेगळे प्रश्न विचारत विचारत आज हल्ली टूथपेस्टमध्ये वेगवेगळे मसाले सुद्धा आलेत. दालचिनी, लवंग, मिरची सुद्धा टूथपेस्टमध्ये यायला लागली. हे अशा वेगवेगळ्या केमिकल्सपासून टूथपेस्ट बनवून आपण बराच फेस झाला, भरपूर सारा फेस होतो टूथपेस्टचा आणि ती टूथपेस्ट चांगली असं मानतो. पण या जास्त फेस होणाऱ्या टूथपेस्टमध्ये दात सुद्धा झिजायला चालू होतात. अशा वेगवेगळ्या टूथपेस्टचा वापर करून आपण दातांची नासाडी करायला लागतो किंवा बरेच हार्ड ब्रश वापरतो आणि याच्यामध्ये हिरड्यांमधून सुद्धा रक्त यायला चालू होतं. तर आयुर्वेद काय सांगतो? बऱ्याचदा दातांच्या आतमध्ये सुद्धा एक वायू असतो आणि तो वाढायला नाही पाहिजे. मग त्याच्यामुळे दातांना आणि सोबत त्या हिरड्यांना सुद्धा मसाज होणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदाने गंडूश हा एक विधी सांगितला आहे. तर गंडूश विधी म्हणजे काय? तर तोंडामध्ये तेल महत्त्वाचं आहे. तर तोंडामध्ये तेल ठेवून 2 मिनिटं ते तेल ठेवायचं आहे आणि त्यानंतर तोंड चूळ भरून टाकायचे आणि याच्यामुळे काय होतं, जो हिरड्यांचा अनावश्यक ज्या हिरड्या किंवा अनावश्यक जो लेअर वाढायला लागतो तर तो कमी होण्यास मदत होते. बऱ्याचदा हा लेअर वाढला की मग दातांमधून रक्त येणं, दात लूज होणं असे बरेचसे प्रॉब्लेम व्हायला चालू होतात. तर खरं म्हटलं तर आयुर्वेदामध्ये कषाय रसाचं मंजन असणारं मंजनने जर आपण दात घासले तर दातही मजबूत होतात, हिरड्याही मजबूत होतात आणि त्याच्यातून रक्त येत नाही. कषाय रसाचं मंजन म्हणजे काय? तर तुरट पदार्थापासून तयार झालेलं हे मंजन असतं. तुरट घटक असतो आणि त्याच्यामध्ये दात मजबूत होतात. तर असं मंजन वापरून दातांची झीज होण्यापासून, हिरड्यांची नासाडी होण्यापासून आपण वाचू शकतो. यासाठी आयुर्वेदाचा सल्ला घ्या. वेगवेगळे टूथपेस्ट वापरून दातांची झीज झाली म्हणून परत आणि वेगवेगळे टूथपेस्ट शोधण्यापेक्षा आयुर्वेदाचा वापर करा. आयुर्वेदिक टूथपेस्ट वापरा. आयुर्वेदिक जे मंजन्स असतात ते वापरा आणि याच्यामुळे काय होतं, या मंजनच्या घासण्याने दात स्वच्छ तर होतातच, हिरड्याही मजबूत होतात. शिवाय हे जे कषाय रसाचं मंजन आहे ते पोटात सुद्धा जातं. म्हणजे मंजन आपण घासल्यानंतर ते थोड्याफार प्रमाणात पोटात सुद्धा जातं. तर यामुळे काही जे तोंडामध्ये छाले आलेले असतात किंवा रक्त येत असतं, जर काही जखमा झाल्या असतील त्या सुद्धा कमी व्हायला मदत होते. दात स्वच्छ तर होतातच, शिवाय पूर्णपणे जखमा कमी होतात, काही किटाणू असतात किंवा काही त्रास होत असेल हा सुद्धा कमी होतो. पोटात सुद्धा जर काही अल्सर होत असेल, जखमा होत असतील तर त्या सुद्धा पोटात हा रस गेल्यामुळे, पोटात हे मंजन थोड्याफार प्रमाणात जात असल्यामुळे ते सुद्धा कमी होतं. पोट सुद्धा साफ व्हायला चांगलं मदत होतं. तर बऱ्यापैकी आपण हेच वापरावं, आयुर्वेदिक वापरावं आणि या सगळ्या मायाजाळापासून खरंच कमी व्हावं. म्हणजे खूप फेस झाला आणि ती टूथपेस्ट चांगली, हे सगळं डोक्यातून काढा. हिरड्यांतून जर रक्त येत असेल तर तुम्हाला तुरटीचा खडा घ्यायचा आहे. ज्या लोकांच्या हिरड्यातून रक्त येतं, जखमा होतात, दात हालायला लागतात, तर तुम्हाला तुरटीचं पाणी करायचं आहे. तुरटीच्या खड्यापासून त्याचं पाणी तयार करा. त्या पाण्याने चुळा भरा. या चुळा भरल्यानंतर दात मजबूत होतात. आणि गंडूश विधी जो आयुर्वेदात सांगितलेला आहे, म्हणजे तेल 2 मिनिटं तोंडात ठेवायचं आहे, हा विधी करा. हिरड्या व्यवस्थित होतात, रक्तही थांबतं. आणि जर दातांची निगा राखण्यासाठी काही आयुर्वेदिक जर वापरायचं असेल तर तोडकर संजीवनीचं दंतप्रभा दंतमंजन आणि दंतप्रभा टूथपेस्ट या दोन्हीही आपल्याकडे अवेलेबल आहेत. सकाळी टूथपेस्ट वापरायचे आणि संध्याकाळी दंतमंजन वापरायचं आहे. कारण संध्याकाळी वापरल्यामुळे आपण जेवल्यानंतर दात घासतो आणि त्याच्यामध्ये दंतमंजनचा वापर जर बोटाने तुम्ही करत असाल तर थोड्याफार प्रमाणात ही पावडर दातामध्ये राहते. त्यामुळे तोंडातले जे काही छाले असतील, काही त्रास असेल किंवा पोट साफ होत नसेल, पोटातला काही अल्सर असेल तर ती जी पावडर राहिलेली असते त्याच्यामुळे हे सगळं कमी व्हायला मदत होते. त्यामुळे हे नक्की तुम्ही वापरून बघा. एकदा वापरा आणि मग त्याचा रिझल्ट तुम्ही पहा. आणि जरी हे सगळं करायला जमत नसेल तर खाली आमचा नंबर हा असतोच, तुम्ही एकदा कॉल करा. या कॉलला कुठलेही पैसे घेतले जात नाहीत. कॉल करा. यासारखे अनेक घरगुती उपाय असतात जे करायचे असतील, फोन करा आणि सल्ला घ्या. थँक्यू सो मच.